नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती सुरू आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीचं नोटिफिकेशन थोडक्यात समजून घेणार आहोत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे. आणि पुढं आहे वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 15/5/25 रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स स्त्री, स्टाफ नर्स पुरुष, ANM व पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्ले गावठाणजवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे दिनांक 2/5/2025 पासून 16/5/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. खाली पदानुसार शैक्षणिक अर्हता आणि कुठल्या कास्टला किती जागा आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. स्टाफ नर्स स्त्री क्वालिफिकेशन आहे 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग GNM आणि महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे. विजा साठी 1 जागा आहे. इतर मागासवर्ग 4, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 3 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा अशा एकूण 9 जागा आहेत. आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी साठी 1 आणि विजा साठी 1 अशा एकूण 2 जागा आहेत. आणि मासिक ठोक मानधन आहे 20,000 रुपये. नंतर आहे ANM साठी 10वी पास आणि ANM कोर्स उत्तीर्ण. नंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आहे, बंधनकारक आहे. भज साठी 2, इतर मागासवर्ग 1, सामाजिक शैक्षणिक प्रवर्ग 6, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 आणि ओपनसाठी 1 जागा अशा एकूण 12 जागा आहेत. मासिक ठोक मानधन आहे 18,000 रुपये. पुढे या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 6 महिन्याच्या कालावधीकरिता राहील. सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. पुढे आहे वैद्यकीय अधिकारी पदाकरिता थेट मुलाखती दिनांक 15/5/25 रोजी घेण्यात येईल. सकाळी 10 ते 2 या वेळेत नोंदणी, मूळ कागदपत्रांची छाननी व तपासणी करण्यात येईल आणि त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. 5 नंबर आहे स्टाफ नर्स स्त्री, स्टाफ नर्स पुरुष, ANM व पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाकरता पूर्ण भरलेला अर्ज व मधील मुद्दा क्रमांक 5 नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15A, किल्ले गावठाणजवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात किंवा कुरिअरनं दिनांक 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. टपालाने कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशिरा प्राप्त अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायला सांगितले. नंतर आहे वयोमर्यादा. ओपनसाठी आहे 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी आहे 43 वर्ष. पुढे आहे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्यासोबत जी जोडायची डॉक्युमेंट आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिली आहे. वयाचा पुरावा म्हणून 10वीचं गुणपत्रक, शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, काउन्सिल रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र आहे.
शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचं अनुभवाचं प्रमाणपत्र, राखीव उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आहे. नंतर डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो लागतील सध्याचे. त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास गॅझेट लागेल. त्याच्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र लागेल. पुढे या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी येईल. नंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो लावायचा. कोणाला द्यायचं आहे ते या ठिकाणी दिलेलंच आहे. नंतर पुढे आहे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आडनावापासून सुरुवात करायची. नंतर पूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा, मोबाईल नंबर टाकायचा, जन्मतारीख टाकायची. नंतर या ठिकाणी राष्ट्रीयत्व लिहायचं, भारतीय. नंतर उमेदवार विवाहित, अविवाहित जे काही असेल ते या ठिकाणी पुढे डिटेल्स येतील. नंतर महाराष्ट्राचा अधिवासी आहे काय, होय किंवा नाही याच्यावरती टिक येईल. पुढे अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे काय, तर होय किंवा नाही आणि पुढं तुमचा जातीचा प्रवर्ग येईल. नंतर ईमेल ID येईल. नंतर पुढे आहे खाली नमूद केलेल्या कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केलेला आहे त्याचप्रमाणे चौकोनात टिकमार्क करायची आहे ज्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करताय. पुढे क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी ॲड करायचे आहेत. उत्तीर्ण केलेली परीक्षा लिहायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याचं बोर्ड येईल. नंतर वर्ष येईल उत्तीर्ण झालेचं. नंतर एकूण गुण येतील आणि मिळालेले एकूण गुण आणि टक्केवारी त्याचप्रमाणे खाली भरत जायचं. पुढे आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र या ठिकाणी आहे. पुढे आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं हे हमीपत्र आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.